सविनय जय भीम। आपल्या राज्यामध्ये आरक्षणाच्या निमित्तानं फारच गंभीर स्वरूपाची चर्चा सध्या चालू आहे आणि राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये त्याचे उलटसुलट परिणाम भविष्य काळामध्ये होतील अशी परिस्थिती दिसून येत आहे। अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एका चर्चेच्या दरम्यान ज्या पद्धतीची मांडणी केली, सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस या उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये निर्णय देत असताना प्रामुख्याने दोन गोष्टी नमूद केल्या। त्यातली पहिली गोष्ट अशी होती की अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करायचं असेल तर तो राज्य शासनाने निर्णय घ्यावा लागेल आणि त्याच्याबरोबरच इम्पिरिकल डेटा म्हणजे या संदर्भातली सद्यस्थितीमधली आकडेवारी सादर करण्यात यावी, हा त्याचा संदर्भ होता। आणि ह्या एकूणच परिप्रेक्ष्यामध्ये ज्या पद्धतीनं अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये आज जी चर्चा चालू आहे, खास करून अनुसूचित जातीमध्ये 59 जात समुदाय आहेत आणि त्याच्यामधले प्रामुख्यानं काही जात समुदायापैकी मातंग समाजानं प्रामुख्यानं अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाची आग्रही मागणी केली होती। निश्चितपणानं मागणी केल्यानंतर मागणी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि मागणी करत असताना हे उपवर्गीकरण करण्याच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीची भूमिका या संदर्भामध्ये यायला लागली आणि मग त्याच्यामधून एक प्रकारची अशी चर्चा सुरू झाली की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हवाला देत असताना एक प्रकारचं नॅरेटिव्ह उभं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्या नॅरेटिव्हच्या अनुषंगानं सध्या बोलणं फार महत्वाचं आहे। त्यातलं पहिलं नॅरेटिव्ह अशा पद्धतीचं होतं, कोणताही इम्पिरिकल डेटा उपलब्ध नसताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी असं सांगितलं की अनुसूचित जातीतल्या एखादी जात ही प्रबळ असते आणि दुसऱ्या जातीला त्या पद्धतीचे काही लाभ मिळण्यास अडचण होते। आणि दुसरं त्यांनी एक गोष्ट मांडली ती क्रिमिलियर लावण्याच्या आम्ही विचारात आहोत। त्यामुळे दोन्ही गोष्टीचं जे आपण विश्लेषण करणं या अनुषंगानं महत्वाचं आहे, कारण की अनुसूचित जातीमधल्या जर आपण पाहिलं तर महार धर्मांतरित बौद्ध झालेला जो समुदाय एक आहे आणि दुसरा मातंग समाज एक आहे। यामध्ये आरक्षणाच्या जागा अनुसूचित जातीसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठेवलेल्या आहेत, त्याच पद्धतीने निधीही ठेवलेला आहे आणि राजकीय आरक्षणही त्या पद्धतीचं आहे। मात्र असं असताना त्या आरक्षित जागा कुणी कुणाच्या हिसकावून घेतल्या नाहीत, तर त्या समुदायाच्या शैक्षणिक आणि बाकीच्या पात्रतेनुसार त्या मिळालेल्या आहेत। त्यामुळं महार समाजानं मातंग समाजाच्या किंवा तत्सम अनुसूचित जातीतल्या जागा घेतलेल्या नाहीत, त्या तिथल्या ठिकाणच्या त्या आरक्षित जागावर ज्यांनी अर्ज केले ते त्यांना मिळालेले आहेत। त्यामुळं पहिल्यांदा तर ह्या कुठल्या एकामेकाच्या जातीनं कुणाच्या ताटातलं घेतलेलं नाही, ही गोष्ट आपण महाराष्ट्राच्या एकूणच अनुसूचित जातीच्या एकसंघ राहण्याच्यासाठी महत्वाची आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की क्रिमिलियरचा जो मुद्दा आहे तो तशा अर्थानं धोकादायक आहे, कारण की अनुसूचित जाती जमाती यांना जे या ठिकाणी आरक्षणाच्या धोरणाचा जो उपयोग झाला तो एक समुदायाला प्रातिनिधिक स्वरूपात प्रतिनिधित्व द्यावं या अनुषंगानं झालेला आहे। त्यामुळे मागच्या दारानं क्रिमिलियर त्याच्यामध्ये लावण्याचा त्यांनी प्रयत्न केलेलाच आहे शासनानं, परंतु त्यामध्ये सुद्धा भेदभाव आहे। आज 8 लाखाची क्षमता आर्थिक उत्पन्नाची असताना अनुसूचित जातीच्या जर नीटपणानं आपण पाहिलं तर ते आजही 2.5 लाखच आहे उत्पन्नाच्या मर्यादा। त्यामुळे या पद्धतीचं षडयंत्र एक प्रकारचं आपल्या अनुसूचित जातीच्या विरोधामध्ये चालू आहे आणि त्यामुळं कुणी कुणाचं काही बळकावण्यापेक्षा या समुदायातल्या प्रत्येक घटकाचं 59 जातीतल्या अगदी शेवटच्या अतिमागास जातीच्या प्रतिनिधीला सुद्धा स्थान मिळावं आणि खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या असणाऱ्या दुर्बल घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी जी भूमिका मांडली ती भूमिका हीच होती, इथल्या प्रत्येक असणाऱ्या दुर्बल घटकातील आणि एकूणच गरीब समुदायातील लोकांना प्रतिनिधित्व आणि त्यांची आर्थिक उन्नती व्हावी। त्यामुळं अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करावं का, तर निश्चितपणानं त्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं आणि राज्यानं जो निर्णय घेतलेला आहे त्या अनुषंगानं जर होत असेल
तर या ठिकाणचं ते करण्याच्या संदर्भातली आपली भूमिका मांडावी. परंतु आज पूर्वाश्रमीचे महार आणि बौद्ध आणि त्याचबरोबर मातंग समाजामध्ये जाणीवपूर्वक एक प्रकारचा वाद निर्माण करण्याचा, कारण की याच्यामधली एक सामाजिक आणि एक प्रकारची सांस्कृतिक बाजू अशी आहे. कारण की आज जर आपण पाहिलं तर धर्मांतरित बौद्ध हा हिंदू फोल्डच्या बाहेरचा समुदाय निर्माण झालेला आहे आणि मातंग आणि तत्सम अनुसूचित जातीतील काही वर्ग हे आजही हिंदू अनुसूचित जातीतील त्यांची जी काही जात आहे ती आहे. त्यामुळं हिंदू फोल्ड मधल्या जातीच्या बाजूनं आपण आहोत आणि आम्ही बौद्ध समाजाने हा फायदा लाटला, या पद्धतीचं नॅरेटिव्ह ज्या पद्धतीनं सेट केलं जातंय त्यातून अनुसूचित जातीमधील बौद्ध आणि मातंग समाजामध्ये दरी निर्माण होईल. आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी घेतल्यानंतर आंबेडकरी चळवळीमध्ये बौद्ध समुदायाबरोबरच मातंग समाजाने ही आग्रही भूमिका घेतलेली आहे. किंबहुना आंबेडकरी चळवळीमध्ये फक्त बौद्ध आहेत अशातला भाग नाही, एकूणच समस्त फुले शाहू आंबेडकरी विचाराला मांडणारा, दुर्बल घटकाचं गरिबांचं हित जोपासणारा वर्ग म्हणजे आंबेडकरी समाज आहे. त्यामुळे मातंग समाजही आंबेडकरी चळवळीचा, आंबेडकरी विचाराचा अविभाज्य भाग आहे. आपल्या राज्यामध्ये अनेक ज्या चळवळी झाल्या, दलित पॅन्थरची चळवळ असेल, अन्याय अत्याचाराच्या विरोधातली चळवळ असेल, इथल्या आरक्षणाची चळवळ असेल, ही खांद्याला खांदा लावून भावाभावानं ती एकत्रित पद्धतीने ती लढलेली आहे. परंतु समाजातल्या काही अपवृत्ती या ठिकाणच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून या अनुसूचित जातीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. हे आपण वेळेच ओळखलं पाहिजे. ज्या पद्धतीनं माननीय आनंदराज आंबेडकर साहेब आणि माननीय प्राध्यापक माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या पद्धतीची जी चर्चा टीव्ही चॅनलवर आपण पाहिली आणि त्या चर्चेनंतर एकूणच सोशल मीडियामध्ये आणि वेगवेगळ्या समाज मनामध्ये या संदर्भामध्ये चर्चा सुरू झाली आणि ती चर्चा काही अंशी हा समाज जोडण्याच्या ऐवजी हा समाज तोडण्याच्या संदर्भामधली भूमिका मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येतो. आणि खरोखरच बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला पाईक असणाऱ्या सर्वच मंडळींनी अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे की आपली लढाई आहे ती आपली लढाई आपापसातली नाही, तर बौद्ध, मातंग आणि इतर अनुसूचित जाती समुदायातल्या सर्वच समुदायांची एकत्रित पद्धतीने आपल्या शत्रूच्या विरोधात लढण्याची वेळ आलेली आहे. आपण आपापसात लढून आपली शक्ती विभाजत आहेत. आपण वेगळे आहोत हे जाणीवपूर्वक दाखवण्याचा ज्यांना प्रयत्न करतायत ते यशस्वी होताना आपल्याला दिसून येत आहेत. त्यामुळं अनुसूचित जाती जमातीतल्या प्रबळ बौद्ध आणि मातंग समुदाय आहे त्यांनी एकमेकाबद्दल मनामध्ये अशा पद्धतीचं वाईट कलुषितपणा आणू नये. या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं आरक्षणाची अंमलबजावणी होताना आपल्याला दिसून येत नाही. पदोन्नतीतल्या आरक्षणाला अजूनही सरकारनं रोख लावलेला आहे. अनेक एकल पदाच्या संदर्भामधले निर्णय झालेले नाहीत आणि अशा पद्धतीनं ज्या वेळेस मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चर्चेला आल्यानंतर त्याच्या नंतरच्या भागामध्ये अनुसूचित जातीमध्ये काही समुदायांना घेण्याच्या संदर्भात, अनुसूचित जमातीमध्ये घेण्याच्या संदर्भात अशा पद्धतीचं वेगळ्या काही भूमिकेला या ठिकाणी शिरकाव करताना आपल्याला दिसून येतो. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, कोणत्या जाती, कोणते समुदाय कोणत्या शेड्यूलमध्ये घ्यायचे याची एक स्वतंत्र यंत्रणा आहे. निश्चितपणानं ही तटस्थपणानं ह्या यंत्रणेनं काम करावं. राजकीय प्रलोभनं आणि राजकीय स्वार्थापाठी समुदायाला एकमेकाच्या विरोधात उभं करण्याची जी भूमिका सध्या राज्यामध्ये चालू आहे तिला कोणताही थारा देता कामा नये. निश्चितपणानं पुन्हा एकदा मी एका गोष्टीकडे नमूद करतो, जातीय वर्गीकरण केल्यामुळे काही नुकसान होईल असं होणार नाही. जेवढं आरक्षण आहे तेवढंच आरक्षण या समुदायाला मिळेल. कारण की या संदर्भामधला कोणताही सद्य परिस्थितीमधला इम्पिरिकल डेटा जो सन्माननीय सुप्रीम कोर्टानं सांगितला होता तो अद्याप दिलेला नाही. त्यामुळे राज्य शासनानं या ठिकाणचा खरी आकडेवारी की या आरक्षणाचा खऱ्या अर्थानं अनुसूचित जातीतील एकूण 60 जातींना काय फायदा झालेला आहे याचा लेखाजोखा या जनतेसमोर मांडावा आणि त्याच्यानंतरच या चर्चेला त्यांनी खऱ्या अर्थानं सुरुवात करावी.
नाही तर कुठल्या तरी गोष्टीवर, कुठल्या तरी एखाद्या वैचारिक अधिष्ठानावर अशा पद्धतीचं चर्चा झाली तर गैरसमज मोठ्या प्रमाणावर वाढतील. पुन्हा एकदा नम्रपणाने मी आपणा सर्वांना एक विनंती सांगत आहे, अनुसूचित जातीतील एकमेकांनी एकमेकाच्या विरोधात लढायची ही वेळ नाही. आपण एकत्रित पद्धतीनं आपल्या विरोधकाबरोबर लढाईची आवश्यकता आहे. कारण की ते बाजूला राहतात आणि आपणच आपल्यामध्ये लढाईची सुरुवात करतो. खऱ्या अर्थानं लेट अस फाईट बट नॉट विद इन आवर सेल्फ. वी हॅव टू फाईट विथ आवर कॉमन एनिमी विच इज अगेन्स्ट ऑल द शेड्यूल कास्ट कम्युनिटीज. ही गोष्ट आपण नम्रपणानं समजून घेतली पाहिजे. त्यामुळं आपण महारमांग समुदायाला, बौद्ध समुदायानं एकमेकामध्ये अशा पद्धतीचा कोणताही मतभेद न आणता, एकमेकाच्या बद्दल गैरसमज न आणता खऱ्या अर्थानं एकत्रित पद्धतीनं आपण या प्रश्नाला सामोरं जात असताना आणि राज्य शासनानंही या पद्धतीच्या चर्चेला कोणती हवा न देता अनुसूचित जातीतील सर्व समुदायाला कशा पद्धतीनं प्रतिनिधित्व मिळेल, हा जातीय सलोखा अधिक वृद्धिंगत कसा होईल आणि अगदी ज्याला लाभ मिळाला नाही, ज्याला या संदर्भामध्ये कोणत्याही पद्धतीचे फायदे मिळाले नाहीत, त्या समुदायालाही फायदे मिळाले पाहिजेत, या पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे असं या ठिकाणी मला नम्रपणानं वाटतं. आणि ज्यावेळेस आपण अगदी राजकीय दृष्ट्या विचार करत असताना ज्या 29 आरक्षित जागा आहेत त्याचं विश्लेषण केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की प्रामुख्याने या समुदायामधल्या मॅक्झिमम जात समुदायाला याचं प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. कमी अधिक फरकानं असेल, शैक्षणिक जागृतीचा संदर्भ दिला जातो, त्या अनुषंगानं आज अनुसूचित जातीतील जवळजवळ सर्व समुदाय या प्रक्रियेच्या लाभ घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत. परंतु इथल्या आरक्षित जागा आणि एकूणच आरक्षणाला टाच लावण्याचा जो प्रकार करतोय तो मूलभूत लढा आपला मागे राहता कामा नये. खासगी क्षेत्रातील आरक्षणाच्या जागेची मागणी आपली प्रामुख्यानं यामध्ये मागे राहता कामा नये. त्यामुळे या एकूणच आरक्षण हा प्रतिनिधित्व देण्याचा जो विषय आहे तो कुठल्या जातीय संघर्षामध्ये अडकू नये याचा अनुसूचित जातीतील सर्व जात समूहानं विचार करायला पाहिजे. आणि या पद्धतीचं प्रस्थापित राजकारण करणाऱ्या समुदायांनी सुद्धा या अतिशय गरीब असणाऱ्या, दुर्बल असणाऱ्या घटकामध्ये कोणत्याही प्रकारची दरे पडेल अशा पद्धतीची भूमिका घेऊ नये. एवढंच या निमित्तानं अनुसूचित जातीतील वर्गीकरणातून वाद निर्माण न होता एकोप्यानं हा प्रश्न चर्चेनं कसा सोडवावा, सर्व जात समुदायातील प्रतिनिधींना एकत्रित बोलवून या पद्धतीचा तोडगा काढावा, हेच या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर नम्र निवेदन करतो. जय भीम, जय भारत.